छत्रपती संभाजीनगर शहर तसं संवेदनशील शहर नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून दंगल झाली आणि संभाजीनगरचे पोलीस तात्काळ अलर्ट झाले। आत्ता सध्या मी संभाजीनगर शहर पोलीस ठाण्यातील सायबर सेलमध्ये आहे आणि इथे प्रत्येक गोष्टीवर बारकाईनं नजर या ठिकाणी ठेवली जाते। सोशल मीडियावर कुठलाही असा प्रकार जर लक्षात आला तर ते अकाउंट या ठिकाणी ब्लॉक केलं जातंय किंवा त्याच्या पोस्ट विषयीच्या सूचना दिल्या जातात, नोटीस दिल्या जातात। त्यानंतरही जर त्यांनी ती पोस्ट डिलीट केली नाही किंवा तो ती पोस्ट पुढे वाढवत गेला तर त्यावर थेट गुन्हे दाखल केले जात आहेत। या सायबर सेलमध्ये आपण पाहिलं तर कुणाची फेसबुकवरती नजर आहे, कुणाची ट्विटरवरती आहे, तर कुणाची इतर सोशल माध्यमावरती नजर आहे। कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट दिसली की त्याला तात्काळ ब्लॉक केलं जातंय आणि त्याचा जो युजर आहे त्याला सूचना दिल्या जातात, नोटीस दिल्या जातात आणि तरीही हे त्यांनी कृत्य थांबवलं नाही तर त्यावर गुन्हे दाखल केले जातात। आतापर्यंत 8 लोकांवरती गुन्हे दाखल केले गेले आहेत आणि आजपासून कबर आणि याविषयी कुणीही आक्षेपार्ह पोस्ट केली तर त्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे। माझ्यासोबत डीसीपी प्रशांत स्वामी सर आहेत, आपण त्यांच्याकडनं या संदर्भात जाणून घेऊयात। काय आपली प्रतिक्रिया आहे या सगळ्यामध्ये आणि कशा पद्धतीनं आपण सोशल मीडियावरती लक्ष ठेवून आहोत? छत्रपती संभाजीनगर शहर आयुक्तालयाच्या आमच्या सोशल मीडिया सेल या ठिकाणी सेपरेट स्वतंत्र आम्ही स्थापन केलेलं आहे। त्याच्यामध्ये आमच्या स्पेशल 5 टीम आहेत। सोशल मीडियाचे जे काही प्लॅटफॉर्म आहेत, फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, अशा ज्या ठिकाणी सोशल मीडियाच्या काही पोस्ट टाकल्या जातात अशा सर्व माध्यमांवरती आमच्या या टीम 24/7 म्हणजे 24 तास लक्ष ठेवून आहेत। त्याच्यामध्ये ज्या आक्षेपार्ह पोस्ट आहेत त्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई पण केलेली आहे। याच्यामध्ये आम्ही आतापर्यंत 8 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जवळपास 500 पेक्षा जास्त पोस्ट या डिलीट पण केलेल्या आहेत। ओके, आणि तुम्ही काय आवाहन कराल लोकांना? सर्व नागरिकांना आमचं आवाहन असं राहील की कुठल्याही जाती धर्माच्या भावना दुखावतील अशा प्रकारच्या कोणत्याही पोस्ट त्यांनी सोशल मीडियावरती टाकू नये किंवा अशा पोस्ट जर समजा दुसरीकडच्या असतील तरी त्या फॉरवर्ड करू नये किंवा त्याच्यावरती काही कमेंट करू नये, जेणेकरून कुठल्याही 2 गटामध्ये वाद निर्माण होतील। अशा प्रकारची जर कुठली आक्षेपार्ह पोस्ट असल्याबाबतची माहिती नागरिकांना मिळाली तरी त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा आमच्या नियंत्रण कक्षाला फोनद्वारे माहिती कळवावी त्याची। गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत? हो, गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यापासून टाळायचं असेल आणि तर कुठल्याही प्रकारे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करू नका। संभाजीनगर पोलीस या ठिकाणी कशा पद्धतीनं सोशल मीडियावरती लक्ष देऊन आहेत हे आपण पाहतोय आणि एबीपी माझा देखील आवाहन करतंय की अशी कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट या ठिकाणी करू नका ज्यातून जातीय सलोखा बिघडेल। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।